नमस्कार, माझे नाव प्रणव मोरबनकर. मी इयत्ता पहिली शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव आदर्श जून शिक्षण विद्या मंदिर, हरणे नंबर 1. नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्वजण? ओळखापर्यंत मी कोण बोलत आहे? काय म्हणता, नाही ओळखले? ठीक आहे, एक कोडच घालतो तुम्हाला. हिरवागार शालू नेसून निघतो बा मी सर्वांसाठी. हिरवागार शालू नेसून निघतो बा मी सर्वांसाठी. ऊन वारा पाऊस जलद फळ फुले देतो सर्वांसाठी. आत्ता ओळखले ना, मी तुमचे लाडके झाड बोलतोय. तसं तर मी पिढ्यानपिढ्या गप्प उभा आहे. सर्वांना फुले फळ अन्न सावली देत उभा आहे. शतकानुशतके निस्वार्थीपणे अतुर मी तुम्हाला देतच आलो आहे, अगदी प्रेमाने आनंदाने. पण आता मात्र माझ्या संयमांचा बाज फुटत आहे. मानव जातीचे हाव पाहून माझा जीव घुसमटत आहे. म्हणूनच आज मी न राहून तुमच्यासोबत बोलायला सज्ज झालो आहे. माझी सजीव सृष्टी कल्पना करणे देखील अशक्य आहे. मानवाचे जीवन पूर्णपणे माझ्या अवलंबून आहे. मानवात जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अन्न, वस्त्र, निवारा आणि ऑक्सिजन या गरजा फक्त आणि फक्त माझ्यामुळेच पूर्ण होतात. मी सूर्यप्रकाश, हरितलोके आणि कार्बन डायऑक्साईड यांपासून अन्न तयार करतो आणि ऑक्सिजन बाहेर सोडतो. हा प्राणवायू घेऊन सजीव सृष्टी जगू शकते. तसेच नाही तर माझ्यामध्ये वेगवेगळे औषधी गुणधर्म देखील आहेत. याशिवाय घरातील कपाटे, दरवाजे, टेबल, खुर्ची इत्यादी वस्तू देखील माझ्यापासून बनवले जाते. तुम्ही जी पुस्तके वाचता, यावर लिहिता, ती सुद्धा माझ्यापासून बनवली जाते. तुम्हा सर्वांना गोड फळे, रंगीबेरंगी सुगंधी फुले सुद्धा मीच देतो. आणि गुरे, वासरे, पशु पक्षी आणि तुम्हाला सुद्धा उन्हापासून वाचवण्यासाठी मीच सावली देतो. माझ्या आणि तुमचे फार जुने आहे. माणसांचा आणि झाडांचा जन्म सर्वात अगोदर झाला. हळूहळू माणूस बुद्धिमान होत गेला. मी माझा विसर पडला. आज माणूस चंद्रावर जातोय, तो बुद्धिमान झाला आहे. पण त्याला हे मात्र कळत नाही की तो माझा नाश करून करतोय. त्या फक्त स्वतःचा स्वार्थ दिसतोय. अरे मानवा, मी तुला प्राणवायू देतो, त्यामुळे तू जिवंत आहेस. आणि हेच नाही तर दैनंदिन जीवनात माझा असंख्य प्रमाणात उपयोग होतो. हे तू विसरलास काय? जरा विचार कर. माझी फळे खाऊन तू बलवान होतोस, उन्हात ताणतो आलास की माझ्या सावलीला बसतोस आणि शेवटी माझाच नाश करतोस. हे पटतं का तुला? जरा विचार कर. स्त्रिया माझ्या फुलांचा गंध आनंदाने केसात घालतात, पण त्याला मला मात्र पाणी घालायला असे वाटत नाही. माझ्यापासून कागद बनतो, त्यावर शिकून तू बुद्धिमान झालास. माझ्यापासून बनणाऱ्या आसनावरती तू बसतोस आणि शेवटी मलाच विसरतोस. हे पटतं का तुला? जरा विचार कर. मी जेव्हा जुने दिवस आठवतो तेव्हा मला खूप आनंद होतो. पूर्वी गावामध्ये गावकरी माझ्या बुंद्याशी बसून गप्पामध्ये मग्न व्हायचे. माझ्या खांद्यावरती लहान मुले खेळायची, बागडायची, गोंधळ करायची, तेव्हा मला खूप आनंद व्हायचा. तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता. माझी फळे कोणत्यातील बिया मुले जमिनीत पेरायचे, तेव्हा त्या निराखरी करायचे, तेव्हा माझे डोळे दिपून जायचे. पत्र तसं आता काहीही राहिले नाही. शेवटी मानवा, तूच माझ्या जीवावर उठला आहेस. मला आजच्या काळात खूप खंत वाटत आहे. माणूस माझा नाश करत आहे, पर्यावरणाचे प्रदूषण करत आहे, माझा उपयोग चुकीच्या कारणासाठी करतो. मुले मला खाण्यासाठी दगड मारतात, मला वेदना होतात खूप. माझा गरज बसली की मला हवेत तोडून टाकतात. मला मनातून खूप वेदना होतात, ते मी निमूटपणे सहन करतो. माझ्या खूप प्रजाती नष्ट होत आहेत. माझी सर्व भावंडे मृत्युमुखी पडत आहेत. मी ज्या माणसाने एवढं काय दिलं, ज्या माणसाने मला काय दिलं? फक्त आणि फक्त वेदना दिल्या. फोटो काढण्यापुरते सुरूपण न करता प्रत्येकाने किमान दरवर्षी एक तरी झाड लावून जगवले पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्ही जर मला जगवले तर तुमची भावी पिढी निरोगी राहील. अजून वेळ गेलेली नाही, वेळी सावध व्हा. आम्ही जगलो तर तुम्ही जगाल हे विसरू नका. माझे संरक्षण कर, तुझ्या सृष्टीमध्ये सर्व काही मिळून जाईल. मी तुला प्राणवायू देतो, ही गोष्ट मनात ठेव. ही माझ्याशी प्रामाणिकपणे वाग.
मला एवढे शेवटी सांगायला वाटते की कावळा करतो काव काव, कावळा करतो काव काव, माणसा एक तरी जाणला, माणसा एक तरी जाणला. मला जेव्हा संत विचार समजले तेव्हा मी भारावून गेलो. आता मला असे वाटते की सांगून गेले संत वृक्षवल्ल्यो आम्हा सोयरी, सांगून गेले संत वृक्षवल्ल्यो आम्हा सोयरी. विसरू नको मानवा लिहून ठेव डायरी, विसरू नको मानवा लिहून ठेव डायरी. धन्यवाद.